नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रिया आपला रक्तगट कोणाला कळू नये यासाठी आता ज्या ठिकाणी रक्तपेढ्या ठेवलेल्या असतात तिथे येत आता आपला सॅम्पल तिथून हलवण्याचा गायब करण्याचा प्रयत्न करणार, परंतु त्याच वेळी अश्विन प्रियाला आवाज देतो. त्यावेळी मात्र प्रिया घाबरते, मागे येऊन पाहते तर तिथे अश्विन आलेला असतो. अश्विन प्रियाला प्रश्न करत म्हणतो, तन्वी, तू इथे काय करतेयस? त्यावेळी घाबरलेली प्रिया आता स्वतःचा बचाव करतच अश्विनला म्हणू लागते, अश्विन, अरे मी तुला शोधत होते, चल मला तुझ्यासोबत डान्स करायचा आहे. असं म्हणत आता प्रिया अश्विनला डान्स करण्यासाठी घेऊन जाते. आणि ज्यावेळी प्रिया तिथून जात असते त्यावेळी लपूनच सायली, अर्जुन हे पाहत असतात. आता प्रिया अश्विनला आपल्यावर विश्वास बसावा यासाठी त्याला डान्स करण्यासाठी घेऊन येते. आता दोघेही रोमॅन्टिक डान्स करत असतात आणि त्यावेळी त्या ठिकाणी आणि सायली, अर्जुनही आलेले असतात. आता प्रियाचा पहिला कोटेपणा सायली अर्जुनच्या तर समोर आलेलाच असतो. सायली अर्जुन प्रियाकडे पाहतात आणि त्यानंतर एकमेकांकडे पाहत हसू लागतात. तर आता अश्विन आणि प्रिया डान्स करत असतात. सर वजन टाळ्या वाजवत त्यांना प्रोत्साहन देत असतात. कल्पनाताई, पूर्णा, आजी, प्रतापराव सर्वजण होळीच्या ठिकाणी असतात. आता त्यांची पावलं गाण्यावर थिरकत असतात. तर त्यानंतर अर्जुन आणि सायलीलाही रावत नाही. दोघेही आता डान्स करायला सुरुवात करतात. आता सायली आणि अर्जुन रोमॅन्टिक होत डान्स सुरू झालेला असतो आणि या दोघांचा डान्स पाहून सर्वजण टाळ्या वाजवतात, त्यांचे कौतुक करत असतात. सर्वांना सायली अर्जुनचा डान्स खूप आवडलेला असतो. त्यांची थिरकणारी पाहुले सर्वजण पाहत असतात. तर त्यानंतर अर्जुन सायलीच्या गालाला रंग लावतो. तर यावेळी सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही मला एवढा रंग का लावत आहात? अगोदरच तर मी तुमच्या रंगात, प्रेमाच्या रंगात न्हाऊन गेली आहे. तर आता अर्जुन सायलीला म्हणतो, बायको, तुझ्यावर कुठलाही रंग खुलूनच दिसतो. तर आता सायली अर्जुनला मिठी मारते. तर त्यानंतर सर्वच जण लयभारी या गाण्यावर डान्स करू लागतात. विमलताई आणि आलेले सर्व पाहुणे डान्स करत असतात. तर त्यानंतर ही संधी साधत प्रिया तिथून बाजूला येते आणि पुन्हा एकदा आपल्या रक्ताच सॅम्पल बदलण्याचा प्रयत्न करते. आणि हे सगळं काही सायली अर्जुनला माहीत असतं. प्रिया ज्यावेळी ताज सॅम्पल तिथून गायब करण्याचा प्रयत्न करते त्यावेळी सायली अर्जुन हे सगळं लपूनच पाहत असतात. प्रिया आता त्या रक्तपेटीतील आपल्या रक्ताची पिशवी बाहेर काढते आणि त्यावर लिहिलेला नावाचा टॅग काढून टाकते आणि म्हणू लागते, आता कोणी कितीही प्रयत्न केला तरी माझ्याबद्दलची माहिती कोणाला सापडणारच नाही. तर अर्जुन इकडे म्हणतो, आता टॅग काढून काहीच उपयोग होणार नाही, कारण घेतलेलं सॅम्पल आता लॅबपर्यंत पोहोचलेही असेल. त्यामुळे तू कितीही स्टिकर काढ, परंतु तुझं सध्या बाहेर येणारच. तर आता सायली अर्जुनला म्हणते, पुढच्या तासाभरात हिचा ब्लड ग्रुप आपल्याला कळेल ना? तर अर्जुन म्हणतो, हो, पुढच्या तासाभरात हिचं सत्य आपल्या समोर असेल. असं म्हणत सायली अर्जुन तिथून निघून जाते. प्रियाला मात्र याबद्दल काहीच माहीत नसतं. तर कल्पनात ताई अस्मिताकडे येतात आणि अस्मिताला म्हणतात, अस्मिता बाळा, अग तू काहीच खाल्लं नाहीयेस. तर अस्मिता म्हणते, मम्मा, अगं जातच नाहीये, इतके महिने कसे गेले काहीच माहीत नाही, परंतु आता हे शेवटचे काही दिवस आहेत ना, ते खरंच खूप जड जात आहेत. खूप खूप अस्वस्थ वाटते, काही खाण्याची इच्छाही होत नाहीये. तर कल्पनात ताई अस्मिताला म्हणतात, अस्मिता बाळा, या दिवसात असंच होतं, काळजी करू नकोस. तू बरं गर्भसंस्काराचं पुस्तक वाचतेस ना? ते वाचून झालं की जरा आडवी हो, आराम कर, आणि बरं तुला काही लागलं तर मला हाक मार, मी आहेच इथे. असं म्हणत कल्पनाताई तिथून जात असतात. परंतु त्या आजूबाजूला पाहतात तर त्यांना सचिन कुठेच दिसत नाही. तर अस्मिता म्हणते, नाही, वॉशरूममध्ये सुद्धा नाहीये सचिन, तो बाहेर गेला आहे. तसेही या घरात कोणीही त्याला जावई म्हणून मान देतच नाही किंवा डोळ्यासमोर बघूनही घेत नाहीत. बिचाऱ्याला रूममध्येच राहावं लागतं. मग सणासुदे दिवशी त्याचा अपमान नको म्हणून मीच म्हणाले की जा बाहेर. कल्पनात ताई म्हणतात,
बरं असं म्हणत कल्पनाताई तिथून निघून जातात. तर इकडे अस्मिता विचार करत म्हणते सचिन गेलाय बाहेर, परंतु नक्की गेलाय कुठे ते तर मला काहीच माहीत नाही. बरोबर, आज तर सण आहे, म्हणजे घरीच गेला असेल, पण त्याने कॉल का नाही केला असं म्हणत आता अस्मिता स्वतःहूनच सचिनला फोन करायला घेते. तर सचिनचा फोन मात्र बिझी येत असतो. आता सचिनचा फोन बिझी आहे हे पाहून अस्मिताला धक्काच बसतो. ती विचार करू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली. अर्जुन त्यांच्या रूममध्ये येतात. अर्जुन भरपूर दमलेला असतो आणि म्हणूनच तो जरा खुर्चीवर आरामासाठी बसतो. त्यावेळी सायली अर्जुनला म्हणते असं बसू नका, जाऊन आंघोळ करा, फ्रेश होऊन घ्या, नाहीतर हा रंग 3 दिवस जाणार नाही असं म्हणत सायली तिथून निघून जात असते. परंतु अर्जुन सायलीचा हात धरतो. सायली विचारते काय हे, तर अर्जुन म्हणतो अशी रंगाने रंगलेली बायको मला आता पुढच्या 1 वर्षानंतर पाहायला मिळणार आहे. आणि हा रंग खूप अट्रॅक्टिव्ह असतो आणि तुझ्या गालावर, तुझ्यावर हा खरंच खूप खुलूनही दिसतो. आता असं रोमॅन्टिक होत अर्जुन सायली जवळ जाणार, परंतु त्याच वेळी अर्जुनच्या फोनची रिंग वाजते. खरं तर अर्जुनला मेसेज आलेला असतो. अर्जुन म्हणतो काय ही वेळ आहे असं म्हणत अर्जुन मोबाईल पाहतो. त्यावेळी मात्र त्याला धक्काच बसतो. अर्जुन म्हणतो ब्लड रिपोर्ट आला आहे. तर सायली ही अर्जुनकडे पाहते आणि अर्जुनला विचारते काय आहे ब्लड ग्रुप. आता अर्जुनने ते रिपोर्ट पाहिलेले असतात. तर त्यानंतर अर्जुन आता सायलीला रिपोर्ट दाखवतो. तर त्यावेळी तो रिपोर्ट पाहून सायलीला धक्काच बसतो. सायली म्हणते तन्वीचा ब्लड ग्रुप बी पॉझिटिव्ह आहे. आता मात्र सायलीच्याही पायाखालची जमीन सरकते. प्रियाचा खोटेपणा एका क्षणात सायली अर्जुनने आपल्या सगळ्यांसमोर आणलेला असतो. सायली अर्जुनला सत्य कळालेलं असतं. तर सायली अर्जुनला म्हणते हे कसं शक्य आहे प्रतिमा, आत्यांचा तर ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे ना. तर आता अर्जुनला रविराज सरांचं बोलणं आठवतं. रविराज सर म्हणालेले असतात तन्वी लहान असताना आम्ही तिचा ब्लड ग्रुप चेक केला होता आणि त्यावेळीच आम्हाला कळालं होतं की प्रतिमाचा आणि तिचा ब्लड ग्रुप सेम आहे, ओ निगेटिव्ह. त्यामुळे तन्वी आपल्या आईला रक्त देऊच शकते. तर सायली अर्जुनला म्हणते म्हणजे प्रतिमा हत्या आणि तन्वी यांचा ब्लड ग्रुप वेगवेगळा आहे, पण प्रतिमा आत्यांची तन्वी तर मुलगी आहे ना, मग जर ती त्यांची मुलगी असेल तर तिचा ब्लड ग्रुप सेम असायला हवा. तर अर्जुन म्हणतो नाही, आई आणि मुलीचा ब्लड ग्रुप सेमच असेल असा कुठलाही मेडिकल रूल्स नाहीये. पण सिनियर म्हणाला की तन्वी लहान असताना त्यांनी सगळ्यांचेच ब्लड ग्रुप चेक केले होते आणि तेव्हा त्यांना कळालं होतं की तन्वी आणि प्रतिमा आते यांचा ब्लड ग्रुप सेम आहे. तर सायली म्हणते म्हणजेच रविराज काकांना माहीत होतं की त्यांना खात्री होती की तन्वीचा ब्लड ग्रुप हा ओ निगेटिव्ह आहे. परंतु याचा अर्थ, तर अर्जुन म्हणतो याचा अर्थ मला जो वाटतोय तोच तुला वाटतोय का. तर सायली म्हणते याचा अर्थ ही रविराज सरांची मुलगी नाहीये, रविराज काकांची आणि प्रतिमा हत्यांची मुलगी तन्वी नाहीये. म्हणजे 22 वर्षापूर्वी रविराज काका आणि प्रतिमा हत्या यांची मुलगी जी अपघातात हरवली आहे आणि आता परत आलेली तन्वी, या दोघीही वेगवेगळ्या आहेत. म्हणजे आता आलेली तन्वी ही खरी रविराज किल्लेदार आणि प्रतिमा किल्लेदार यांची मुलगीच नाहीये. तर आता अर्जुन म्हणतो हो अगदी खरं आहे, म्हणजे ही आपल्या सगळ्यांनाच फसवत आहे. तर आता अर्जुनला प्रियाची आणि त्याची झालेली पहिली भेट आठवते. त्यावेळी प्रिया अगदी शांतपणे निरागसपणे अर्जुनच्या समोर आलेली असते. अर्जुनला म्हणालेली असते हाय अर्जुन, ओळखलस मला, मी तन्वी. तर त्यानंतर अर्जुनला कल्पना ताईंचे शब्द आठवतात की तुझ्या हट्टापुढे पूर्ण आजीना हे सगळं काही भोगावं लागत रे, हे तर तुझ्या आनंदासाठी चाललंय. आणि तू असं म्हणत कल्पना ताईंनी अर्जुनला दोष दिलेला असतो. कल्पनाताई अर्जुनला म्हणालेले असतात तू स्वतःपायी आंधळा झालायस, आंधळा, आणि तुला फक्त लग्नच करायला सांगितलं होतं ना. आणि त्या ठिकाणी प्रियाही असते. आता प्रिया म्हणजेच ख्या तन्वी सोबत लग्न कर असा सुभेदारांच्या घरातील प्रत्येकाचा हट्ट असतो. परंतु अर्जुन मात्र या लग्नाला तयार नसतो
आता अर्जुनने तर प्रियासोबत लग्न केलेलं नसतं, परंतु अश्विन सोबत लग्न करत तिने सुभेदाराच्या घरी गृहप्रवेश करण्याचा प्रयत्न मात्र केलेला असतो. तिने अर्जुन आणि सायलीच्या नाकावर टिचून अश्विनचा हात हातात घेत सुभेदारांच्या घरात सून म्हणून गृहप्रवेश केलेला असतो. आता हे सर्व क्षण अर्जुनला आठवतात, तर सायलीला रविराज सरांचं बोलणं आठवतं. रविराज सर ज्यावेळी सायली अर्जुनचा हात धरून सून म्हणून सुभेदारांच्या घरात आलेली असते, त्यावेळी रविराज सर अर्जुनला म्हणालेले असतात, या मुलीच्या प्रवाहात येऊन अर्जुन तू चुकीचं वागतोयस. तर त्यानंतर प्रियाने सायलीला सुद्धा दोष दिलेला असतो आणि ती सायलीला म्हणालेली असते, तुला हे सगळं करताना लाज नाही काग वाटली? अगं माझ्यावरचा राग तू अशा पद्धतीने काढलायस. आणि तसंही प्रिया ही खरंतर तन्वी रविराज किल्लेदार आहे हे समजल्यावर वर कशी तू शांत बसणार होतीस असं म्हणत प्रियाने सायलीला दोष दिलेला असतो, तिच्यावर आरोप केलेले असतात. सायलीला ते प्रियाच बोलणं आठवत असतं. प्रिया म्हणालेली असते, प्रियाकडे अर्जुन आहे आणि तो आता मलाही हवा या दृष्ट विचाराने वागली आहेस सायली तू असं म्हणत तिने सायलीवर आरोप केलेले असतात. आता हळूहळू सायली अर्जुनच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. तर आता अर्जुन म्हणू लागतो, तर आणि बाळाला उगाच त्रास झाला तर आता अस्मिता म्हणते, अरे पण आता यांचं बोलणं प्रिया बाहेर उभं राहून ऐकत असते. तर सचिन म्हणतो, अस्मी अगं आजचं 1 वर्ष तू जर रंग लावणं स्किप केलं तर काही बिघडणार नाहीये. आता सचिनच हे बोलणं अस्मिताला अजिबातच आवडलेलं नसतं. सचिनच्या या बोलण्यामुळे अस्मिताला वाईट वाटतं. तर सचिन अस्मिताला म्हणतो, बरं तू जरा पड मी फ्रेश होऊन येतो असं म्हणत आता सचिन तिथून निघून जातो. आता या दोघांचं हे बोलणं ऐकून प्रियाला मात्र खूप आनंद झालेला असतो. आता अस्मी आरशासमोर उभी राहते आणि तिने आणलेला रंग ती रंगाची वाटी हातात घेते आणि म्हणू लागते, सचिन अरे आपल्या दोघांना एकमेकांना रंग लावता यावा आणि आपणही धुळवड साजरी करावी यासाठी मी इको फ्रेंडली रंग आणला होता. पण तू ऐकूनच घेतल नाहीस रे सचिन. अरे तू घरी राहायला आलाच आहेस, परंतु तरीसुद्धा आपल्या दोघांमध्ये इतकं अंतर का आहे? आता मात्र अस्मिताला खूप वाईट वाटत असतं. आता अस्मिताच हे बोलणं प्रियाच्या कानी पडताच प्रिया खुश होते आणि मनाशीच म्हणू लागते, आता तर अस्मिताची दुखरी नस मला सापडली आहे आणि याचाच उपयोग करून मी हिला माझ्या बाजूने वळवू शकते असं म्हणत प्रिया खुश होते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली अर्जुन त्यांच्या ओळखीच्या डॉक्टरांना भेटण्यासाठी आलेले असतात आणि तिनेही रिपोर्ट डॉक्टरांच्या हाती दिलेले असतात. तन्वी सुभेदार रविराज किल्लेदार आणि प्रतिमा किल्लेदार आता हे रिपोर्ट पाहिल्यानंतर डॉक्टरना धक्काच बसतो. डॉक्टर म्हणू लागतात, हे मेडिकली शक्यच नाहीये. तर अर्जुन म्हणतो, काय शक्य नाहीये डॉक्टर? तर डॉक्टर म्हणू लागतात, तुम्ही 3 रिपोर्ट माझ्याकडे दिले आहेत आणि यामध्ये आईचा ब्लड ग्रुप हा O निगेटिव्ह आहे, वडिलांचा ब्लड ग्रुप हाय आहे आणि त्यातही मुलीचा ब्लड ग्रुप B पॉझिटिव्ह. हे कसं शक्य आहे? हे तर मेडिकली शक्यच नाहीये. आता हे ऐकल्यानंतर सायली अर्जुनला धक्काच बसतो. तर आता सायली डॉक्टरांना विचारते का? तर डॉक्टर समजावून सांगतात. त्यावेळी अर्जुन म्हणतो, मनसे जर एकतर हिचा O निगेटिव्ह ब्लड ग्रुप हवा होता किंवा ए हो ना? तर डॉक्टर म्हणतात की हो अगदी बरोबर, तरी सुद्धा हिचा ब्लड ग्रुप मात्र वेगळाच आहे. म्हणजे मेडिकली हे शक्यच नाहीये की आई वडिलांच्या ब्लड ग्रुपच्या विरुद्ध मुलीचा ब्लड ग्रुप मुलाचा ब्लड ग्रुप असू शकतो, कधीतरी असूही शकतो, परंतु या मुलीचा जो AB ब्लड ग्रुप आहे तो असू शकत नाही. तर सायली डॉक्टरना प्रश्न करत म्हणते, म्हणजे ही त्या दोघांची मुलगी असण्याची शक्यता किती आहे? तर डॉक्टर म्हणतात, 0. आता डॉक्टरांनी सरळ सरळ प्रिया ही रविराज किल्लेदार आणि प्रतिमा किल्लेदार यांची मुलगीच नाहीये हे ठामपणे सांगितलेलं असतं. तर डॉक्टर म्हणतात की या रिपोर्टप्रमाणे तन्वी किल्लेदार हे रविराज किल्लेदार आणि प्रतिमा किल्लेदार यांची मुलगी असूच शकत नाही. आता मात्र सायली अर्जुनला काहीच कळत नसतं. ते दोघेही एकमेकांकडे पाहू लागतात, कारण डॉक्टरांचा हा निर्णय आणि त्यांच्या हाती लागलेली रिपोर्ट यामुळे
त्यांना आता काय नक्की चालू आहे काहीच कळत नाही. आता सायली, अर्जुन डॉक्टरच्या क्लिनिकच्या बाहेर येतात, तर सायली म्हणू लागते, म्हणजे आपला अंदाज खरा ठरला. प्रिया ही रविराज काकांची मुलगी नाहीच आहे. तर अर्जुन म्हणतो, म्हणजे ही प्रिया तन्वी असल्याच नाटक करतेय. ती सिनियरची मुलगी असल्याच नाटक करते. खोटीत नवी बनून आपल्या घरात वावरते. माझ्या भावाला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आहे. तिने एवढंच नाही तर घरातील प्रत्येकाच्या भावनांशी खेळली आहे ती. आणि आता मात्र मला हे सहन होत नाहीये. आत्ताच जाऊन मलात या तन्वीला घराबाहेर काढायचं आहे आणि मी तर पोलीस कंप्लेंट करणारच आहे. असं म्हणत अर्जुन रागानेच निघालेला असतो. सायली अर्जुनला समजावण्याचा थांबवण्याचा प्रयत्न करते, परंतु अर्जुनचा मात्र संताप झालेला असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळत सुमन काकू आता रविराज सरांना म्हणू लागतात, भाऊची पूर्ण आईची इच्छा होती आणि त्यांनी आपल्याला सांगितलं म्हणून आपण होळीपर्यंत इथे राहिलो आहोत. परंतु आपण आता आपल्या घरी जाऊयात का. तर रविराज सर म्हणू लागतात, माझ्याही मनात हा विचार आलाच, परंतु तिथे गेल्यानंतर जास्त त्रास तुलाच होईल ना सुमन. तर सुमन काकू म्हणू लागतात, आवजी मला त्रास होईल या विचाराने आपण इथेच राहायचं आहे का. मला मान्य आहे, तिथे गेल्यानंतर त्यांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीची मला आठवण होईल, परंतु आपण इथे कायमचे तर राहू शकत नाही ना. रविराज सर म्हणतात, अगदी खरं आहे, बरं आपण उद्याच निघू आता. प्रतिमा आत्यांना रविराज सर विचारतात, प्रतिमा चालेल ना. परंतु प्रतिमा आत्या विचारत असतात, तर त्यावेळी त्या भानावर येतात. तर रविराज सर म्हणतात, प्रतिमा मी हाच विचार करतोय की उद्या आपण घरी जाऊयात ना. तर प्रतिमा आत्या म्हणतात, चालेल. तर आता सुमन काकू प्रतिमा आत्यांना विचारतात, काय झालंय वहिनी, कसला विचार करताय. तर प्रतिमा आत्या म्हणू लागतात, माझ्या डोक्यातून हा विचारच जात नाहीये. म्हणजे माझ्या जीवावर बेतलं तरी सुद्धा तन्वी रक्त द्यायला आलीच नाही, म्हणजे घरातून हॉस्पिटलला जायला 1 ते 1.5 तास लागतो का. तर रविराज सर म्हणू लागतात, मला तर तिच्याबद्दल काही सांगू नकोस. खरं तर त्या पोरीशी आणि माझा काही संबंध नाही. मला तर त्या मुलीसोबत बोलायलाही आवडत नाही. मला तर तिचं वागणं नेहमीच खटतं. तर सुमन काकू म्हणू लागतात, मलाही तिचं वागणं खटकल. म्हणजे ज्यावेळी अश्विनने फोन केला होता त्यावेळी सुद्धा तिने हॉस्पिटलला जायला टाळाटाळच केली. ज्यावेळी आम्ही सर्वांनी आग्रह केला, घरातील सर्वजण तिच्यावर ओरडले, त्यावेळी कुठे ती बाहेर पडली, परंतु शेवटी पोहोचायला उशीर झालाच. तर आता प्रतिमा म्हणू लागतात, असं कोण वागू शकतं. म्हणजे आपल्या आईला रक्ताची गरज आहे, तिच्या जीवावर भेतले तरी सुद्धा ही येऊ शकत नाही, अशी कुठली मुलगी वागू शकते का. रविराज सर म्हणतात, आपलं दुर्दैव आणि म्हणूनच आपल्या पोटीही अशी मुलगी जन्माला आली. परंतु प्रतिमा त्या गोष्टीचा विचार करू नकोस. जी मुलगी आपल्या आईला 2 थेंब रक्तही देऊ शकत नाही, त्या मुलीबद्दल आपण का विचार करावा. आणि खरं सांगू का प्रतिमा, मला तर तिच्याकडून कसली अपेक्षाच नाही. तर प्रतिमा आत्या म्हणतात, पण काय समजायचं याचा अर्थ. रविराज सर म्हणतात, याचा अर्थ एवढाच होतो की तन्वी 1 नंबरची स्वार्थी मुलगी आहे आणि तिच्या इतकी स्वार्थी मुलगी आतापर्यंत मी कुठेही पाहिले नाही. ज्या मुलीने आपल्या आईला रक्त देणं टाळलं, तर त्या ठिकाणी सायलीने तुला रक्त दिलं आहे. तर सुमन काकू म्हणू लागतात, आपण सर्वजण गमतीने म्हणतच असतो की सायली तुमची मुलगी आहे, पण आज मात्र तिने सिद्ध केलं. आज तिने तुम्हाला रक्त दिलं, तुमचा जीव वाचवला. रतिमांचे डोळे पाणावतात. सायलीबद्दलची आपुलकी, तिच्याबद्दलची माया सर्वांनाच दिसून आलेली असते. तर सुमन काकू म्हणू लागतात, आणि आज तन्वीने सिद्ध केले की आजही ती मात्र तिच्या स्वार्थासाठीच वागत आहे. आता रविराज सर चिडतात आणि म्हणू लागतात, बस झालं, तिच्याबद्दल मला काही ऐकायचं नाही आणि बोलायचंही नाही. तुम्ही सामान आवरायला घ्या. तर दुसरीकडे अश्विन प्रियाच कौतुक करत म्हणतो, तन्वी गेले काही दिवस मी पाहतोय की खरंच तू बदलण्याचा प्रयत्न करतेस, स्वतःमध्ये बदल घडून आणतेस. म्हणजे बघ ना, कोणाला पटो किंवा न पटो, परंतु तुझे
एफर्ट्स मला मात्र दिसतायत. तर प्रिया नाटक करत म्हणतेत, अश्विन, हे सगळं काही तुझ्यामुळे शक्य झालंय. अश्विन, खरं सांगू का रे, प्रत्येक मुलीला तुझ्यासारखा नवरा मिळायला हवा. असं म्हणत प्रिया नाटक करत अश्विनला मिठी मारते आणि म्हणू लागते, बघ ना, माझं जर काही चुकलं तर माझे कानही धरतोस आणि माझ्या मूळ स्वभावाप्रमाणे मी जर नीट वागले तर मग मात्र तू माझं कौतुकही करतोस. अश्विन, खरं सांगू का, मी तुला प्रॉमिस करते, तुला तक्रार करायची मी एकही संधी देणार नाही. तर अश्विन प्रियाला म्हणतो, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मला माहीत आहे तू आश्रमात वाढली आहेस, त्यामुळे तुझ्या मनात काही माणसांविषयी राग आहे आणि म्हणूनच तू अशी वागतेस. परंतु आता तुला या घरात इतकं भरभरून प्रेम मिळते की तू सुद्धा या घराचा भाग हो. तर प्रिया मनाशीच म्हणते, अश्विन, मी या घराचा भाग होण्यासाठी आले नाहीये, तर तिजोरीच्या किल्ल्या मिळवण्यासाठी, आणि त्या किल्ल्यात तूच मला आणून देशील. आता प्रिया फ्रेश होण्यासाठी निघून जाते आणि त्याचवेळी तिच्या फोनवर फोन आलेला असतो. अश्विन हाक मारतो, परंतु प्रिया काही येत नाही. अश्विन पाहत तो तर ॲडव्होकेटचा फोन असतो. आता अश्विन फोन उचलतो तर आता ॲडव्होकेट केंडे म्हणू लागतात, मॅडम, अहो, काल तर तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये आलात, त्यावेळी एका वेगळ्याच केसबद्दल डिस्कशन केलं आणि आता तर तुम्ही मला वेगळेच पेपर पाठवलेत. नक्की तुम्हाला कोणत्या केसबद्दल बोलायचं आहे? आणि त्याचवेळी प्रिया येते, अश्विनच्या कानाचा मोबाईल काढून घेते आणि म्हणते, हॅलो, कोण बोलते? तर ॲडव्होकेट केंडे म्हणू लागतात, अहो मॅडम, तुम्हाला नक्की कोणत्या केसबद्दल बोलायचं आहे? तर आता प्रिया म्हणते, तुम्हाला नक्की कोणाशी बोलायचं आहे? अहो, मी तर तुमच्या ऑफिसमध्ये आलेच नव्हते. तर केंडे म्हणू लागतात, अहो मॅडम, तुम्ही तन्वी किल्लेदारच आहात ना? तन्वी सुभेदार? तर आता प्रिया म्हणते, नाही नाही, सॉरी, रॉंग नंबर. असं म्हणत प्रिया फोन कट करते. तर आता अश्विन म्हणतो, कोणाचा फोन होता आणि कोण होते हे? तर आता प्रिया म्हणते, रॉंग नंबर. तर आता अश्विन म्हणू लागतो, रॉंग नंबर होत, प्रतिमात्यांची एवढीच काळजी होती तर मग तू रक्त देण्यासाठी का नाही आलीस? 1-1.5 तास कुठे भटकत होतीस? आता हे प्रश्न ऐकून प्रिया मात्र घाबरून गेलेली असते. आता अर्जुनच्या या प्रश्नांची उत्तर प्रिया काय देईल आणि प्रियाच सत्य सायली अर्जुनला कळालंय हे घरच्यांनाही कळेल. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.